हैदराबाद गॅझेटियर विरोधातील जनहित याचिका ही फेटाळण्यात आली आहे। शासन निर्णयाविरोधातील याचिका ही फेटाळली आहे। मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळल्याची माहिती सध्या मिळते। जनहित याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं हायकोर्ट म्हणाले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल, कोर्टात नेमकं काय घडलंय, काय सांगण्यात येतंय? हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी संदर्भात मान्यता देणारा शासनाच्या निर्णयाविरोधात खरं तर याचिका मुंबई हायकोर्टात आलेली होती आणि ही याचिका जी आहे ती जनहित याचिकेच्या ग्राह्य धरली जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते हायकोर्टाने खरं तर नोंदवलेलं आहे। आपण पाहत आहोत की याच्यामध्ये ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवरती आज सुनावणी पार पडली आणि याचवेळी खरं तर न्यायालयाने असं म्हटलेलं आहे, आपण पाहत आहोत की शासन निर्णयाने कोणी शेड्यूल कास्टमधील बाधित झालेला नाहीये असं राज्य महाधिवक्त्यांनी म्हटलेलं होतं। आणि या सगळ्या अनुषंगाने आपण पाहत आहोत की आज सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने असं म्हटलेलं आहे की या संदर्भात ओबीसी संदर्भातील जो शासन निर्णय आहे त्याच्याने याचिकाकर्ते कसे काय बाधित होऊ शकतात अशा पद्धतीचा सवाल एक उपस्थित केला जात होता आणि याच अनुषंगाने सदर जनहित याचिका जी आहे ती ग्राह्य धरण्याजोगी नाहीये अशा पद्धतीचं जे मत आहे ते खरं तर कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि त्याच्यामुळे शासन निर्णयाला आव्हान देणारी ही जी याचिका आहे। निश्चितच रुपाली, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।